Hello friends, let's discuss our next topic from our prose section, that is voyaging towards excellence. This is the last topic from our prose section. So before we're going to discuss our main topic, first we'll study our icebreakers activities. So let's see which activity is asked to you. There are different ways to travel from one place to another from different purposes. Discuss with your partner and match the words given in table A with their meanings in table B. म्हणजे आपण वेगवेगळ्या कारणांच्यासाठी हेतूंसाठी वेगवेगळ्या ठिकाणी जो ट्रॅव्हल करतो, प्रवास करतो, त्या ट्रॅव्हल प्रकारांच्या आपल्याला ए अँड बी कॉलममध्ये मॅच करायला त्यांनी सांगितलेले आहे, ते जोडा लावायला सांगितलेले आहेत. सो क्रूज हा जो प्रवास आहे त्याचं एक्झॅक्ट मिनिंग काय येतं ते आपण तिथे डिस्कस करूया. सो क्रूज इट मीन्स अ जर्नी, 7 नंबरचा त्याची मिनिंग आहे. अ जर्नी ऑन अ बोट ऑर अ शिप टू अ नंबर ऑफ प्लेसेस. म्हणजे बोट किंवा शिपच्या थ्रू आपण जो अनेक ठिकाणी प्रवास करतो त्याला आपण क्रूज असं म्हणत असतो. देन एक्सपिडिशन मीन्स हिअर अ जर्नी. आपला 6 नंबरचा कॉलम जो आहे त्याचा आन्सर आहे अ जर्नी एस्पेशली बाय अ ग्रुप ऑफ पीपल फॉर अ स्पेसिफिक पर्पज. म्हणजे जेव्हा एका ठराविक हेतूसाठी काही ठराविक लोकांचा ग्रुप प्रवास करत असतो त्याला एक्सपिडिशन म्हणजेच मोहीम असं म्हटलं जात असतं. देन कॅम्प. आता कॅम्प हा शब्द बऱ्यापैकी तुम्हाला फॅमिलियर आहे स्टुडंट. सो त्याचं मिनिंग काय आहे? कॅम्प म्हणजे 5th नंबरचा आपला कॉलम पहा. अ प्लेस युजली अवे फ्रॉम अर्बन एरियाज वेअर टेंट्स आर एरेक्टेड फॉर शेल्टर. म्हणजे आपल्या अर्बन शहरी भागापासून लांब जेव्हा आपण कोकणमध्ये किंवा जंगल एरियामध्ये ट्रिपसाठी जात असतो तेव्हा तिथे आपल्या राहण्यासाठी शेल्टरसाठी आपण टेंट उभारत असतो. सो टेंट इट मीन्स आपण त्या ठिकाणी कॅम्प करत असतो. देन नेक्स्ट पॉईंट इज एक्सकर्शन. सो एक्सकर्शनचं मिनिंग काय आहे? 4 नंबर. अ शॉर्ट जर्नी टू अ प्लेस विथ अ पर्टिक्युलर पर्पज. म्हणजे ठराविक हेतूसाठी केलेला छोटासा प्रवास म्हणजे एक्सकर्शन. त्यानंतर पिकनिक. सो आपण नेहमीच पिकनिकला जात असतो. सो त्याचं एक्झॅक्ट मिनिंग काय आहे पहा. पिकनिक इट मीन्स नंबर 2 कॉलम. अ शॉर्ट विजिट टू अॅन आउटडोर प्लेस वेअर पीपल सेलिब्रेट एन्जॉय अँड ईट मील्स. सो आपण जेव्हा आउटडोर प्लेसला जात असतो लोकांच्या बरोबर शॉर्ट व्हिजिट देत असतो आणि भरपूर आपण एन्जॉय करत असतो. सो वॉयज इट मीन्स अ लाँग जर्नी ऑन अ शिप. सो शिपच्या सहाय्यानं जहाजाच्या सहाय्यानं केलेला दूरवरचा प्रवास म्हणजेच वॉयज असं आपण त्याला म्हणत असतो. सो लेट्स डिस्कस अवर नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. So here one web chart is provided for us and asked to you is tell the qualities required for excellence. So excellence म्हणजे काय? उत्कृष्टता. सो उत्कृष्टतेकडे जर वाटचाल करायची असेल, जर आपला वॉयेज आपल्या आयुष्याचा प्रवास जर आपल्याला उत्कृष्टतेकडे न्यायचं असेल तर कोणत्या क्वालिटीज तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे? सो तिथं 2 क्वालिटी तुमच्यासमोर दिलेल्या आहेत. तुमच्याकडे विजन म्हणजे दृष्टी असायला हवी. देन म्हणजे दूरदृष्टी असायला हवी. हार्डवर्क तुम्ही करणारा असायला पाहिजे. देन यू मस्ट हॅव द क्वालिटी ऑफ पॅशन, देन डेडिकेशन, देन यू मस्ट हॅव perseverance, humanity, then determination, and then you should never give up. So such qualities you can write in those boxes. Those qualities are required for your excellence. So here we have finished our icebreakers activities. So let's discuss about our writer. So who is the writer of this topic? Here one picture is provided to you. That person is Achyut Godbole, who is the writer of our topic Voyaging Towards Excellence. तर कोण आहे ती व्यक्ती? सो ही इज वेल नोन फॉर हिज रायटिंग्स इन मराठी अँड इंग्लिश, and he is a prolific writer in various genres and has produced numerous original works as well as adaptations of works from other languages into Marathi. एक अतिशय प्रसिद्ध असे लेखक आहेत. मराठी इंग्लिश अशा दोन्ही भाषांमध्ये लिहिलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी वेगवेगळ्या जॉनर्स म्हणजे वेगवेगळ्या शैलीमध्ये सुद्धा लिखाण केलेलं आहे. आणि अनेक इतर जे काही ओरिजिनल वर्क्स आहेत त्यांचं त्यांनी आपल्या मराठी भाषेमध्ये सुद्धा ॲडॅप्टेशन्स करण्याचं काम केलेलं आहे. त्यांची जी लाईफस्टाईल जरचा विचार केला तर ती कशी आहे? इट्स इन्फॉर्मेटिव्ह अँड इट्स इनफॉर्मल. म्हणजे ती माहितीपर आहे आणि इन्फॉर्मल म्हणजे ते त्यांचं जे लेखन आहे ते अनौपचारिक पद्धतीनं आपल्याशी बोलतात असं ते त्याच्या लिखाणातून आपल्याला जाणवतं.
Then in his life he became a chemical engineer from IIT Mumbai in 1972 and headed top management positions in companies of great repute. So ते केमिकल इंजिनियर बनलेले आहेत IIT मुंबई 1972 या वर्षी आणि त्यानंतर त्यांनी अनेक कंपन्यांच्यामध्ये मोठमोठ्या पोझिशन्स वरती ते काम केलेले आहेत. सो आपल्या ह्या टॉपिकबद्दल बोलायचं झालं तर काय आहे हा टॉपिक? सो दिस टॉपिक इज ऑटोबायोग्राफिकल स्केच पेंड बाय अच्युत गोडबोले. याच्यामध्ये तुम्हाला त्यांचं ऑटोबायोग्राफिकल स्केच पाहायला मिळणार आहे. म्हणजे थोडक्यात काय आत्मचरित्रपर चित्रण, त्यांच्या व्यक्तिरेखेचं चित्रण आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे. विच टेल्स हिज जर्नी फ्रॉम अ मिडल क्लास स्कूल बॉय टू अ फेमस रायटर. म्हणजे त्यांनी एका साध्या मध्यमवर्गीय कुटुंबातून ते एक फेमस लेखक कसे झाले, हा जो प्रवास आहे तो त्यांनी आपल्याला इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. He was a successful general manager of Patni Computer Systems. Then he headed many more reputed companies and later become a famous writer. म्हणजे अनेक मोठमोठ्या पदांवरती ॲज अ मॅनेजर म्हणून काम केल्यानंतर ते एक प्रसिद्ध लेखक झालेले आहेत. सो जो प्रेझेंट राईटअप आहे तो काय डिस्कस करतो? सो इट डिस्कसेस हिज क्वेस्ट फॉर एक्सलन्स. आपल्या मनामध्ये एक्सलन्स, उत्कृष्टता मिळवण्यासाठीची क्वेस्ट असली पाहिजे. एक हंगर, एक भूक आपल्यामध्ये जाणवली पाहिजे. हाऊ ही डेव्हलप्ड अ थर्स्ट फॉर नॉलेज. त्याचबरोबर ज्ञानतृष्णा, ज्ञानासाठी, ज्ञान मिळवण्यासाठी, नॉलेज मिळवण्यासाठी तुम्ही कायम भुकेलं असलं पाहिजे, तुम्ही कायम थर्स्टी असलं पाहिजे, तुम्हाला त्याची तहान असली पाहिजे. सो ही डिस्कसेस ॲट लेंथ दी इन्ग्रेडियंट्स इसेन्शियल्स ऑफ सक्सेस अँड दी वेज टू अचीव इट. त्याचबरोबर सक्सेस मिळवण्यासाठीचे काय इन्ग्रेडियंट्स असतात, महत्त्वाचे कोणते घटक आवश्यक असतात आणि ते सक्सेस मिळवण्याचे काय मार्ग आहेत याबद्दलचं अगदी प्रॉपर गायडन्स, मार्गदर्शन तुम्हाला अच्युत गोडबोले यांच्या या टॉपिकमधनं नक्कीच मिळणार आहे. सो लेट्स स्टार्ट अवर मेन टॉपिक, दॅट इज वॉयजिंग टुवर्ड्स एक्सेलन्स. I had a very simple upbringing. We were a lower middle class family. Our 300 square feet house did not even have basic amenities such as a fan, a refrigerator, a geyser, a dining table or a gas stove, leave alone an air conditioner or a car. सो या ठिकाणी रायटर आपल्याला काय सांगतो आहे की तो अतिशय साध्या वातावरणामध्ये साध्या वातावरणामध्ये म्हणजे सिम्पल अपब्रिंगिंगमध्ये तो राहिलेला आहे. साध्या वातावरणामध्ये तो सुरुवातीला जगलेला आहे आणि तो एका मिडल क्लास कुटुंबातनं आलेला आहे की ज्याचं जे घर आहे ते फक्त 300 स्क्वेअर फूट चौरस फुटाचं घर याच्यामध्ये तो राहत असतो, ज्याच्यामध्ये इव्हन बेसिक ॲम्युनिटीजसुद्धा नसतात. फॅन, रेफ्रिजरेटर, गिजर, डायनिंग टेबलसारख्या साध्या गोष्टी तर नव्हत्याच. गॅस स्टोव, आणखीन एअर कंडिशनर आणि कार, ही तर फारच लांबची गोष्ट झाली. सो इट वॉज ओनली वेन आय एंटर दी कॉलेज दॅट आय गॉट अ वॉच अँड वी गॉट अ डायनिंग टेबल अँड अ गॅस स्टोव ॲट होम. सो ते असं सांगतात की जेव्हा कॉलेजला रायटर गेलेले आहे तेव्हा त्यांना त्यांचं स्वतःचं वॉच मिळालेलं आहे, त्यांच्या घरामध्ये डायनिंग टेबल आणि गॅस आलेला आहे. सो अशा अतिशय साध्या मिडल क्लास फॅमिलीमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. नेव्हरदीलेस कल्चरली आय हॅड अ रिच चाइल्डहूड. पण तरीसुद्धा ते असं म्हणतात, या ठिकाणी एक वर्ड आलेला आहे नेव्हरदीलेस, याचा अर्थ होतो असं असलं तरीसुद्धा. इथं तुम्हाला समजा ग्रॅमॅटिकली विचारलं की नेव्हरदीलेस हा शब्द रिमूव्ह करून ते वाक्य पुन्हा रिराईट करा, तर तुम्हाला त्या ठिकाणी इन स्पाईट ऑफ हा शब्द वापरला पाहिजे. सो जसं आपण 11th स्टँडर्डला डिस्कस केलेलं आहे. सो ते म्हणत आहेत की असं असलं तरीसुद्धा, म्हणजे अशा वातावरणात राहिलं असलं तरीसुद्धा माझं जे बालपण आहे ते अतिशय सांस्कृतिकदृष्ट्या अतिशय रिच, समृद्ध असं बालपण माझं गेलेलं आहे असं ते सांगत आहेत. पोएट्स लाईक विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर and Vasant Bapat used to visit our home, and for hours I could listen to the discussions about poetry and literature, Marathi and English. ते म्हणतात की त्यांच्या घरामध्ये अनेक फेमस असे कवी येऊन गेलेले आहेत, जसे विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर यांनी त्याच्या घरांना भेट दिलेली आहे आणि ते तासनतास त्यांच्या पोएट्री, कविता, साहित्य, मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषातले जे काही साहित्य आहे त्याबद्दलचे भरपूर डिस्कशन त्यांनी नेहमी ऐकलेलं आहे. सो दे यूज टू टॉक अबाउट केशवसूत, मार्ढेकर, शेक्सपियर, चार्ल्स डिकेन्स अँड थॉमस आदी. त्याचबरोबर ही लोक अनेक महत्त्वाच्या कवी, ड्रामॅटिस्टबद्दल किंवा अनेक कादंबरीकारांच्याबद्दल सुद्धा चर्चा करत असायचे, ज्याच्यामध्ये शेक्सपियर हे ड्रामॅटिस्ट, विल्यम शेक्सपियर हे ड्रामॅटिस्ट होते, नाटककार होते आणि इतर हे सगळे केशवसूत, मार्ढेकर, चार्ल्स डिकन हे रायटर म्हणून फेमस झालेले होते. सो आय डिड नॉट फुल्ली अंडरस्टँड देअर डिस्कशन्स इन डेप्थ. ते म्हणतात की सुरुवातीला
लहान असल्याकारणानं त्यांच्यातलं ते डिस्कशनची डेप्थ, त्याची खोली त्यांना ते लहान असल्याकारणानं ते समजू शकत नव्हती. बट आय वॉज इमन्सली इम्प्रेस्ड. पण ते म्हणतात की त्यांच्या त्या बोलण्याने मी प्रचंड भारावून जात असायचो. We also very lucky to have Pandit Kumar Gandharva, Pandit Bhimsen Joshi and Pandit Jashraj visit our place and talk about Indian music till late night or sometimes dawn. त्याचबरोबर अनेक महत्त्वाच्या व्यक्तींच्या यादीमध्ये हे जे काही संगीतकार म्युझिशियन्स लोक आहेत, भीमसेन जोशी, पंडित जसराज, पंडित कुमार गंधर्व, हेही त्यांच्या घरी येत असायचे आणि अगदी बऱ्याच उशिरा रात्री अगदी पहाटेपर्यंत त्या इंडियन म्युझिकबद्दलच्या गप्पा मारत असायची. सो अतिशय समृद्ध अशा वातावरणामध्ये हा व्यक्ती वाढलेला आहे, आपल्याला याच्यावढा लक्षात येतं. सो दिस इज हाऊ अँड वाय आय डेव्हलप माय इंटरेस्ट इन लिटरेचर अँड म्युझिक ड्युरिंग माय स्कूल डेज. आणि म्हणून ते असं म्हणत आहेत की याच कारणामुळे अगदी बालपणामध्ये माझ्या शाळेच्या दिवसांमध्येच मी असताना माझ्यामध्ये म्युझिक आणि साहित्याबद्दलचा इंटरेस्ट डेव्हलप झाला. आय डिड नॉट अँड इवन टुडे डोंट अंडरस्टँड दी ग्रामर ऑफ म्युझिक. ते असं म्हणतात की अगदी आत्तापर्यंत मला म्युझिकबद्दलचा ग्रामर सुद्धा काही कळत नाही आहे, पण तरीसुद्धा आय बिगॅन टू लव्ह इट ट्रेमेंडसली सिन्स देअर. सो त्या व्याकरणाचा कुठलाही भाग म्हणजे म्युझिकच्याबद्दल कुठलंही व्याकरण त्यांना समजत नसताना सुद्धा ते म्हणत आहेत की मला तेव्हापासूनच त्याच्याबद्दल प्रचंड ट्रेमेंडसली, इट मीन्स टू अ व्हेरी ग्रेट एक्सटेंट, अतिशय प्रेम त्यांना अगदी सुरुवातीपासून त्यांचं डेव्हलप झालं होतं. So most of the times the topics of discussion at our home were about music, literature, paintings, sculptures, etc. सो त्यांच्या घरामध्ये गप्पांचे विषय मोस्टली काय असायचे तर हे सगळ्या गोष्टी असायच्या, ज्याच्यामध्ये संगीत, साहित्य, चित्रकला, शिल्पकला याबद्दलची चर्चा चालत असायची. अँड आय कुड लिसन टू दी डिस्कशन्स अबाउट व्हॅन गॉग अँड मोझार्ट अँड मायकेल अँजेलो एक्सेट्रा. त्यानंतर ते आणखीन काही महत्त्वाची नावं लिहिलेत पुढे, ते म्हणजे जिथे पेंटर्स लोक आहेत, चित्रकार मोठमोठी मंडळी आहे, ती त्यांच्याबद्दलही त्यांनी भरपूर गप्पा ऐकलेल्या आहेत. सो इट वॉज बिकॉज ऑफ सच अ मेल्यू अराउंड मी. आणि इथे एक शब्द नवा आलेला आहे, मेल्यू. इट मीन्स सेटिंग और सोशल एन्व्हायरमेंट, म्हणजे सामाजिक वातावरण. सो या सामाजिक वातावरणामध्ये, या कलासक्त अशा वातावरणामध्ये ते राहिल्यामुळं त्यांचा असं एक ठाम विश्वास बनला होता. ॲड अ फर्म बिलीफ विच आय स्टील होल्ड दॅट ऑल आर्ट्स आर इक्वली. सो काय त्यांचा विश्वास बनला होता की सगळ्या कला समान आहेत असं त्यांना वाटत होतं, कोणतीही कला मोठी लहान नाही असं ते म्हणत असायचे. So if not more important in our lives that science or technology, I had learned from my childhood that money does not mean everything in life. So ते म्हणतात आहे की सायन्स अँड टेक्नॉलॉजी, माणसाच्या आयुष्यामध्ये विज्ञान तंत्रज्ञान जेवढं महत्त्वाचं आहे ना, तेवढ्याच सगळ्या कलाही महत्त्वाच्या आहेत याची जाणीव त्यांनी आपल्याला करून दिलेली आहे. ते असं म्हणतात की माझ्या लहानपणीच मला हे लक्षात आलेलं होतं की पैसा म्हणजे सर्वस्व नाही, पैसा आहे म्हणजे सगळं काही आहे असं मी कधी मानलं नव्हतं. सो इट इज नेसेसरी, बट इफ ॲट ऑल देअर इज समथिंग विच enriches our lives and puts meaning to our existence, it is the arts, music and literature. सो या दोन लाईन्समध्ये आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये आर्ट, म्युझिक आणि लिटरेचर का महत्त्वाचं आहे याची कारणं, याचे रिझन्स इथं प्रोव्हाइड केलेले आहेत. ते म्हणतात की पैसा आहे म्हणजे सर्वस्व, पैशाला आपण सर्वस्व मानायचं नसतं. पैसा हा नेसेसरी आहे, तो गरजेचा आहे, पण पैशापेक्षा सुद्धा काही गोष्टी महत्त्वाच्या असतात की ज्या माणसाच्या आयुष्याला एनरिच करत असतात. एनरिच करणं म्हणजे समृद्ध करणं, माणसाचं आयुष्य समृद्ध करत असतात आणि त्यांच्या एक्झिस्टन्सला मिनिंग देण्याचं काम करत असतात, म्हणजेच त्यांच्या अस्तित्वाला अर्थ देण्याचं काम करत असतात. आणि त्या गोष्टी म्हणजेच आर्ट्स, म्युझिक आणि लिटरेचर आहे. त्यामुळे पैशाच्या पेक्षा सुद्धा जर कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या रायटरला वाटत असतील तर त्या आर्ट्स, म्युझिक आणि लिटरेचर आहेत असं त्यांना वाटतं. सो दिस इज नॉट स्टुडंट्स. आणखीन एक गोष्ट इथे लक्षात ठेवा, तुम्हाला इथे विचारलं जाऊ शकतं की त्यांचं आयुष्य जे आहे ते आर्ट्स, म्युझिक, लिटरेचरनी एनरिच कसं झालं. हा जर क्वेश्चन तुम्हाला विचारला तर तुम्हाला इथे ह्या सगळ्या मेन जे काही महान लोकांची नावं आलेली आहेत, त्याच्यामध्ये काही पोएट, रायटर, म्युझिशियन्स, पेंटर्स या सगळ्यांची नावं तुम्हाला सांगावी लागणार आहे. त्यामुळं कोण पेंटर्स आहेत, कोण म्युझिशियन्स, कोण रायटर, ड्रामॅटिस्ट, हे सगळं तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवून ते त्या ठिकाणी सांगावं लागणार आहे. सो दिस इज नॉट टू से दॅट आय डिड नॉट लाईक सायन्स ऑर मॅथमॅटिक्स. सो लेखक असं म्हणतो की तो कला, म्युझिक, लिटरेचरला महत्त्व देतो, याचा अर्थ असा नाही की सायन्स आणि मॅथमॅटिक्स त्याला आवडत नाहीत. इनफॅक्ट
किंबहुना खरं तर आय लव्ह दिस सब्जेक्ट्स, खरं तर त्याला हे विषय अतिशय आवडत असायचे. हावेवर आय डिड नॉट स्टडी देम ओनली फॉर स्कोरिंग मॅक्सिमम मार्क्स इन दी एक्झामिनेशन. सो ते म्हणतात की हे सब्जेक्ट जे आहे ते फक्त मी जास्तीत जास्त मार्क्स मिळावेत म्हणून स्टडी करत नव्हतो. आय यूज टू स्टडी दिस सब्जेक्ट्स ऑर एनी सब्जेक्ट फॉर दॅट मॅटर फॉर इट्स इनहॅरंट ब्युटी. सो इथं महत्त्वाचं रिझन गिव्ह रिझनमध्ये तुम्हाला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की ते का सब्जेक्टचा अभ्यास करत असायची, तर त्याचं कारण इथं दिलेलं आहे पहा. He used to study the subjects or any subject for that matter for its inherent beauty. म्हणजे या ठिकाणी इनहेरंट ब्युटी हा जो शब्द आहे तो महत्त्वाचा आहे. म्हणजे त्या प्रत्येक विषयामध्ये उपजत असं सौंदर्य असतं आणि ते सौंदर्य अनुभवण्यासाठी लेखक त्या विषयांचा अभ्यास करत असायचा. सो आय फाउंड न्यूटन्स लॉ ऑफ मोशन ब्युटिफुल. सो हे ते उपजत सौंदर्य त्याने दाखवण्यासाठी 2 उदाहरणं आपल्यासमोर दिलेली आहेत. एक म्हणजे न्यूटननी जो काही लॉ ऑफ मोशन सांगितलेला आहे तो त्यांना नेहमी ब्युटिफुल वाटत असायचा, आणि इथे पायथागोरियन थेरम सांगितलेला आहे तो त्याला एलिगंट वाटत असायचा. सो या ठिकाणी एलिगंटचा अर्थ होतो अतिशय ग्रेसफुल, प्रभावी असा वाटत असायचा. सो आय लव्ड सॉल्विंग प्रॉब्लेम्स ऑफ फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स ऑफ दी 9th स्टँडर्ड वेन आय वॉज इन 7th. सो लेखक म्हणतो की ते जेव्हा 7वीत होते तेव्हा ते 9वीच्या वर्गातले फिजिक्स मॅथमॅटिक्सचे प्रॉब्लेम सॉल्व करत असायचे. बट ही सेड दॅट नॉट टू शो ऑफ, म्हणजे याचा अर्थ तो इथं दिखावा करतोय, मी फार हुशार आहे असं त्यांना सांगायचं नाही आहे, बट जस्ट बिकॉज आय यूज टू गेट इन्वॉल्ड इन सॉल्विंग देम. काय कारण होतं खरं, का ते 7वीत 9वीच्या त्या विषयांचा अभ्यास करत होते, ते प्रॉब्लेम सॉल्व करत असायचे? कारण ते प्रॉब्लेम सॉल्व करण्यामध्ये ते स्वतःला पूर्णपणे इन्वॉल्ड झाल्याचं मानत असायचे, पूर्णपणे त्याच्यामध्ये ते इन्वॉल्व होऊन ते प्रॉब्लेम सॉल्व करत असायचे. सो त्यांची इन्व्हॉल्वमेंट त्या विषयामध्ये अतिशय जास्त होत असायची, त्यांना तो इंटरेस्ट वाटत असायचा प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी आणि म्हणून ते करत असायचे. सो आय यूज टू लव्ह प्रॉब्लेम सॉल्विंग. I used to love problem solving and used to enjoy finding out the most elegant method of solving them. So ह्या 2 गोष्टी आपल्या रायटरमध्ये डेव्हलप झाल्या होत्या. ते म्हणजे एक गोष्ट प्रॉब्लेम सॉल्विंग, समस्याचं निवारण करणं ही एक गोष्ट, आणि वेगवेगळ्या मार्गानं प्रभावी अशा एलिगंट मेथड शोधून काढायच्या आणि ती गणितं सॉल्व करायची, ते एन्जॉय करायचं, वेगवेगळ्या मेथड शोधण्यामध्ये त्यांना इंटरेस्ट वाटत असायचा. ऑब्व्हियसली दीज प्रॉब्लेम्स आर नॉट अ पार्ट ऑफ द करिक्युलम. हेही त्यांना माहीत असायचं की हे ज्या समस्या आहेत ते आपल्या करिक्युलमचा भाग नाही आहे, कारण पुस्तकामध्ये दिलेल्या मेथडच्या पेक्षा वेगळ्या मेथड्स ते स्वतः डेव्हलप करत असायचे आणि म्हणून ते करिक्युलमच्या भाग नाहीत असं म्हणत आहेत. बट आय एन्जॉय दी होल प्रोसेस. पण ते म्हणतात की मी जे स्वतःच्या माझ्या टेक्निक्स किंवा मेथड्स यूज करायचो त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया मी स्वतः एन्जॉय करत असायचो. This attitude of looking beyond marks or examinations and to seek joy in solving any challenging problem helped me to develop a problem-solving attitude which came handy when I appeared for my IIT entrance JEE, because this exam is completely based on your problem-solving ability and the ability to think not only logically but quickly and rapidly. So या ठिकाणी रायटर जो आहे तो अतिशय महत्त्वाची अशी माहिती आपल्याला देऊन जाते. जो सायन्सचे स्टुडंट्स आहेत जे एंट्रन्स एक्झाम JEE सारख्या एक्झाम्सला बसत असतात, सो त्यासाठी कोणती गोष्ट गरजेची आहे, काय रिक्वायरमेंट तुम्ही ठेवायला पाहिजे याबद्दल इथं रायटर आपल्याला इन्फॉर्मेशन देतोय. तो म्हणतोय की त्यांना त्याचा जो ॲटिट्यूड होता लुकिंग बियॉन्ड मार्क्स, म्हणजे परीक्षेचा अभ्यास ते फक्त मार्क मिळवण्यासाठी ते कधीच करत नव्हते, आणि सीक जॉय इन सॉल्विंग एनी चॅलेंजिंग प्रॉब्लेम, त्यांना कुठलीही चॅलेंजिंग आव्हानात्मक अशी समस्या सोडवायला अतिशय आनंद वाटत असायचा. आणि ह्याचमुळे त्यांच्यामध्ये एक महत्त्वाचा एक ॲटिट्यूड डेव्हलप झालेला, एक दृष्टिकोन डेव्हलप झाला, तो म्हणजे प्रॉब्लेम सॉल्विंग ॲटिट्यूड. म्हणजे त्यांच्यामध्ये समस्या निवारण दृष्टिकोन निर्माण झाला की जो त्यांना हँडी ठरलेला आहे. हँडी इट मीन्स युजफुल ठरलेला आहे, त्याची मदत त्यांना त्यांच्या पुढच्या करिअरमध्ये भविष्यामध्ये झालेली आहे. ज्याच्यामुळे जेव्हा ते IIT साठी एंट्रन्स एक्झाम JEE एक्झाम अपिअर करायला गेले त्या ठिकाणी त्यांना प्रचंड त्या गोष्टीचा उपयोग झाला, कारण ही जी एक्झाम आहे ती कोणत्या गोष्टीवरती बेस्ड आहे, ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवायचे स्टुडंट्स. एक म्हणजे दिस एक्झाम इज कम्प्लिटली बेस्ड ऑन युअर प्रॉब्लेम सॉल्विंग
सॉल्विंग ॲबिलिटी, म्हणजे तुमच्याकडे कोणतीही समस्या तुमच्यासमोर असेल तर ती तुम्ही कशा प्रकारे सॉल्व करता, तुमच्यामध्ये सॉल्व करण्यासाठी समस्या निवारण करण्याची क्षमता आहे का, हे या एक्झामच्या थ्रू चेक केलं जातं. आणि दुसरी म्हणजे ॲबिलिटी टू थिंक नॉट ओन्ली लॉजिकली, म्हणजे प्रत्येक वेळेला तार्किक दृष्टिकोनातूनच विचार करता कामा नये, तर क्विकली अँड रॅपिडली. काही अशा गोष्टी असतात की जिथं आपली अगदी जलद, अगदी रॅपिड, अतिशय वेगानं तुम्हाला एखाद्या समस्येच्या बाबतीमध्ये डिसिजन द्यावा लागत असतो, त्याच्यावरती तुम्हाला विचार करावा लागत असतो. सो अशा प्रकारचे क्वेश्चन्स म्हणजे क्विक डिसिजन्सचे काही क्वेश्चन्स तुम्हाला या JEE एंट्रन्स एक्झाममध्ये विचारले जात असतात. आणि म्हणून ही समस्या निवारण दृष्टिकोन जो आपल्या रायटिंगमध्ये डेव्हलप झाला होता तो त्याला अतिशय हँडी ठरलेला आहे या एक्झामच्या बाबतीमध्ये. I scored 100% मार्क्स इन मॅथमॅटिक्स इन ऑलमोस्ट ऑल दी एक्झामिनेशन्स. रायटर म्हणतोय की मी सगळ्या एक्झाम्समध्ये मॅथमॅटिक्समध्ये मला आउट ऑफ मार्क्स मिळत असायचे, 100 मार्क्स तो कलेक्ट करत असायचा. आणि आय अपियर फ्रॉम माय फर्स्ट स्टँडर्ड अंटिल IIT, बारिंग ओनली अ फ्यू टाइम्स. आय स्टूड 16th इन दिस SSC बोर्ड. ॲट दॅट टाइम दिस एक्झामिनेशन वॉज फॉर दी होल ऑफ महाराष्ट्र इन्क्लुडिंग नागपूर. म्हणजे ते म्हणतात की अगदी पहिलीपासून ते IIT पर्यंत नेहमी ते फर्स्ट आलेले आहेत, चांगले मार्क्स त्यांनी मिळवलेले. फक्त काही वेळेलाच त्यांना अडथळे आलेले आहेत. आणि SSC एक्झामच्या बाबतीमध्ये फक्त त्यावेळेला मात्र ती जी एक्झाम होती ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, म्हणजे त्याच्यामध्ये नागपूर इन्क्लुडिंग संपूर्ण महाराष्ट्रात SSC बोर्ड हे एक्झाम घेत होतं. आणि त्या ठिकाणी ते 16व्या रँकने पास झालेले होते. सो आय स्टूड फर्स्ट इन दी युनिव्हर्सिटी इन ऑल सब्जेक्ट्स पुट टुगेदर. आणि सगळ्या सब्जेक्टचा विचार करतात ते युनिव्हर्सिटीमध्ये त्यावेळेला फर्स्ट आलेले होते. सो दोज डेज you could get an admission into IIT without the entrance test JEE if you had secured the first rank in the university. त्याला एक असा नियम होता की जर तुम्ही युनिव्हर्सिटीमध्ये फर्स्ट रँक मिळवली असेल तर तुम्हाला एंट्रन्स एक्झाम जी आहे, एंट्रन्स टेस्ट JEE जी आहे ती IITसाठी देणं गरजेचं नाही, असा हा नियम होता. सो देअरफॉर आय डिड नॉट हॅव टू अपियर फॉर दी एंट्रन्स टेस्ट टू गेट दी ॲडमिशन इन टू IIT. आणि म्हणून ते म्हणतात की ते फर्स्ट आलेले होते युनिव्हर्सिटीमध्ये, म्हणून त्यांना ही एंट्रन्स टेस्ट देण्याची काही गरज नव्हती. बट नोबडी इन सोलापूर टोल्ड मी अबाउट इट, फॉर आय डाऊट if anybody in कोल्हापूर even knew about this rule. तर ते सोलापूरमध्ये राहत असल्याकारणानं कोणीही त्यांना ही गोष्ट सांगितली नाही आणि या रूलबद्दल, या नियमाबद्दल सोलापूरमध्ये कोणालाही त्याची माहिती नव्हती. सो देअरफॉर आय अपियर फॉर दी एंट्रन्स एक्झामिनेशन अँड आय सिक्युअर्ड व्हेरी गुड रँक इन द स्टेट. आणि म्हणून ते म्हणतात की त्यावेळेला मी ती एंट्रन्स एक्झाम दिली आणि त्याच्यामध्ये मी चांगल्या मार्कांनी पास झालो. सो आय वॉज क्वाईट हॅपी गेटिंग इन टू IIT. रायटर म्हणतो की मला IITमध्ये एंट्रन्स देऊन मला प्रवेश तर मिळालाच होता, बट माय जॉय वॉज शॉर्ट लिव्ड. पण माझा तो जो आनंद होता तो शॉर्ट लिव्ह ठरलेला आहे, म्हणजे थोड्यासा कालावधीपुरताच राहिलेला आहे. आता का रायटर असं म्हणतो, त्याचा हा आनंद शॉर्ट लिव्ड का ठरला, गिव्ह रिझनसाठी हे आन्सर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ॲट सोलापूर आय हॅड नॉट सीन एनी बिल्डिंग विच वॉज मोर दॅन 3 स्टोरीड. सो सोलापूर हे छोटं होतं त्यावेळेला आपण मुंबईच्या मानानं. तर तेव्हा सोलापूरमध्ये ज्या काही बिल्डिंग्स दिसायच्या फक्त 3 स्टोरीपर्यंत असायच्या, म्हणजे 3 मजली बिल्डिंग्स पाहायला मिळत होत्या. पण आता तो मुंबईमध्ये आला होता. सो मुंबई हवेवर वॉज फुल ऑफ स्काय स्क्रॅपर्स. मुंबई मात्र पूर्ण स्काय स्क्रॅपर्सनी तेव्हाही भरलेली होती. सो स्काय स्क्रॅपर्स म्हणजे काय, तर गगनचुंबी इमारती, गगनाला भिडणाऱ्या इमारती तिथे पाहायला मिळत होत्या. आणि इथनंच त्याच्या ठिकाणचा त्याच्या डोक्यामध्ये किंवा त्याच्या मनामध्ये एक भीती निर्माण झाली होती की सोलापूर हा एक वेगळा भाग झाला, मुंबई एक वेगळा भाग झाला. सो ॲट IIT मोस्ट ऑफ द स्टुडंट्स अँड प्रोफेसर्स यूज टू कन्वर्स इन इंग्लिश वेअरॅज माय इंग्लिश वॉज व्हेरी पुअर. सो इथं सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम त्याला फेस करायला लागलेला आहे. जरी तो IIT अगदी ते एंट्रन्स एक्झाम चांगल्या रँकनी पास होऊन पुढे आला असला तरीसुद्धा इथं सगळ्यात मेन प्रॉब्लेम त्याला फेस करायला लागलेला आहे की ज्याच्यामुळं अक्षरशः तो त्याच्यामध्ये इन्फेरिटी कॉम्प्लेक्स निर्माण झाला होता. तो अगदी डिसअपॉइंट झालेला होता. अक्षरशः त्याला हे मुंबई सोडून, IIT सोडून सोलापूरला जावं इतकी त्याची मनाची तयारी झालेली होती. तर ते का, तर ओन्ली बिकॉज ऑफ दी रिझन ही वॉज व्हेरी पुअर इन इंग्लिश. सो स्टुडंट्स, तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्या की जरी इतर वेगवेगळ्या विषयांच्यामध्ये तुम्ही अगदी बेस्ट असला तरीसुद्धा जर इंग्लिश कम्युनिकेशन तुम्ही करू शकत नसाल तर नक्कीच इन फ्युचर तुम्हाला त्या बाबतीमध्ये तुमच्या करिअरच्या दृष्टिकोनातून ते बॅरियर ठरणार आहे. सो याचा विचार आत्तापासूनच आपण करायला हवा. सो त्यासाठीच
अच्युत गोडबोले आपल्याला ते अवेअर करतायत आपल्या स्वतःच्या इन्सिस्टन्स म्हणजेच आपल्या त्यांच्या स्वतःच्या एक्झाम्पलच्या थ्रू आपल्याला सांगतायत. सो ते म्हणतात आहे की IIT-मध्ये सगळे जे विद्यार्थी शिक्षक होते हे इंग्लिशमध्ये कन्व्हर्स करायचे आणि त्याला रायटरचं जे काही इंग्लिश होतं ते मात्र पुअर होतं, कारण त्यांचं संपूर्ण जे एज्युकेशन होतं ते मराठीतनं झालेलं होतं. अँड माय स्पोकन इंग्लिश वॉज क्वाईट पॅथॅटिक. त्यांची जी जी काही बोली स्पोकन इंग्लिश होती ती पण दयनीय अवस्थेमध्ये होती. नॉट ओन्ली डिड आय हॅव अ व्हेरी वीक व्होकॅबलरी, त्याचबरोबर जे काही शब्दसंपदा असावी लागते आपल्याकडे तीही त्यांची अतिशय वीक होती. त्यांचं प्रोनाऊन्सिएशन ऑल्सो वॉज टेरिबल, अतिशय भयानक असे उच्चार ते करत असायचे. अँड माय कन्स्ट्रक्शन ऑफ इंग्लिश सेंटेन्सेस व्हेरी ऑकवर्ड टू से द लेस्ट. सो ते जे काही वाक्यरचना करत असायचे ते सुद्धा अतिशय ऑकवर्ड असायची, पुढच्याला ते लक्षात येत नसायचं. सो इंग्लिश येण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात ते इथं तुम्हाला रायटरनी फोकस केलेलं आहे पहा. म्हणजे तुमची व्होकॅबलरी अगदी स्ट्रॉंग असायला पाहिजे, तुमच्या प्रोनाऊन्सिएशनवरती तुम्ही फोकस केला पाहिजे, सेंटेन्स कन्स्ट्रक्शनचा विचार तुम्ही केला पाहिजे, हे आपल्याला ह्या त्यांच्या बोलण्यातून लक्षात येतं. सो ड्यू टू ऑल दिस, या सगळ्या कारणांच्यामुळे आय वॉज फिलिंग क्वाईट लोनली अँड टेरिफाईड इन मुंबई इन जनरल अँड IIT इन पर्टिक्युलर. सो ते याच कारणांच्यामुळे तो म्हणतायत की मी मुंबईमध्ये आणि पर्टिक्युलरली IIT-मध्ये मला एकटं पडल्यासारखं वाटत होतं, मला अतिशय भीती वाटायला लागलेली होती. आय हॅड डेव्हलप्ड अन इन्फेरिटी कॉम्प्लेक्स अँड वॉन्टेड टू रन अवे फ्रॉम IIT अँड इवन मुंबई. आणि म्हणून ही इंग्लिशची भीती असल्या कारणानं त्यांच्या मनामध्ये कुठेतरी एक इन्फेरिटी कॉम्प्लेक्स निर्माण झाला. वॉट डू मीन बाय इन्फेरिटी कॉम्प्लेक्स? इट मीन्स न्यूनगंड. सो न्यूनगंडाची कुठेतरी कमीपणाची भावना किंवा कुठेतरी एक लॅक ऑफ कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये आला आणि म्हणून त्यांना अक्षरशः हे मुंबई सोडून IIT सोडून जावं असं वाटायला लागलं.